आज आपण पाहणार आहोत की ट्रूनॅट मशीन जे आहे त्याचा स्लायडर ग्लास कसा बदलायचा। मशीन चालू झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या वेलचा आपल्याला स्लायडर ग्लास बदलायचा आहे, म्हणजे 1 नंबरचा किंवा 2 नंबरचा, तर ते आधी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। फॉर एक्झाम्पल आज आपण 1 नंबरचा स्लायडर ग्लास बदलायचा आहे, तर ह्या 1 नंबर आपण क्लिक करूया। नंतर या ठिकाणी तुम्हाला ओपन अँड क्लोज ट्रे म्हणून दिसेल, तर त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आपल्याला हा आपला ट्रे ओपन होईल। तेव्हा जो वापरलेला पहिले जी आपली चिप आहे ती काढून टाकायची आणि तुम्हाला जर स्लायडर ग्लास तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला स्लायडर ग्लास दिसेल। हा जो स्लायडर ग्लास आहे तो आपल्याला बदलायचा आहे। त्यासाठी आपल्याला सिरिंजचा वापर करायचा आहे। सिरिंज जी आहे ती थोडीशी आपल्याला सिरिंजचं जे निडल आहे ते थोडंसं आपल्याला क्रॉस करायचं आहे, जेणेकरून जे आपला स्लायडर ग्लासचा होल आहे ओके, तर त्या होलमध्ये ते सिरिंज निडल जाईल आणि आपण ते आरामशीर आपण ते स्लायडर ग्लास बाहेर काढता येईल आपल्याला। आपण स्लायडर ग्लासच्या होलमध्ये निडल टाकलेले आहे आणि आपण आरामशीर स्लायडर ग्लास बाहेर ओढतो आहे। अशा प्रकारे स्लायडर ग्लास बाहेर येईल। नंतर आपल्याला काय करायचं आहे की हा स्लायडर ग्लास जो आपण वापरलेला आहे तो आपल्याला सेपरेट दुसरीकडे म्हणजे डिस्कार्ड करायचा आहे आणि जो नवीन स्लायडर ग्लास आहे तो आपल्याला या ट्रेमध्ये टाकायचा आहे। हा आपला नवीन स्लायडर ग्लास आहे। जर तुम्ही पाहिलं तर हा थोडासा ग्रीन कलरचा दिसेल, तर हा ग्रीन कलरचा यामुळे दिसत आहे की याच्या दोन्ही बाजूने एक कोटिंग आहे, तर ते आपल्याला आरामशीर ती कोटिंग काढून घ्यायची आहे आणि नंतर ते आपल्याला मशीनमध्ये इन्सर्ट करायचे आहे। लक्षात असू द्या की कोटिंग हे दोन्ही साईडला आहे, एका साईडला नाही। तर दोन्ही साईडची कोटिंग काढल्याच्या नंतरच आपल्याला हा जो स्लायडर ग्लास आहे तो मशीनमध्ये इन्सर्ट करायचा आहे। आपण आता दोन्ही बाजूची जी कोटिंग आहे ती काढलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा एकदम प्लेन दिसत आहे। तर आपला काळजीपूर्वक जो स्लायडर ग्लास आहे, आपण जर नीट पाहत असाल तर तुम्हाला तो ट्रे दिसेल, त्यामध्ये आतमध्ये जो आपण स्लाईड ठेवतो ह्या स्लाईडच्या एकदम अप साईडला त्या ठिकाणी तो स्लायडर ग्लासचा ट्रे आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला आरामात काळजीपूर्वक तो आत इन्सर्ट करायचा आहे। नंतर आपला हा जो ट्रे आहे तो क्लोज करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही दुसराही जो ट्रे आहे त्याचा तुम्ही स्लायडर ग्लास बदलू शकता।